हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, रोजच्याप्रमाणेच आजच्याही दिवसाची सुरुवात अगदी मस्त झालेली आहे. तर इथे जेवणामध्ये भेंडीची भाजी चपाती असं बनवून मिस्टरांना आणि देवांशला जेवायला दिलेलं आहे. आणि मी सुद्धा मस्तपैकी साबुदाण्यावरती ताव मारला आहे. तर इथे देवांश भांडी घासतोय. त्याला कितीही नको म्हटलं तरी पण त्याचा मूड असला की तो मला मदत करतो. तर म्हटलं मग घासू द्यावं. तर माझी पण सगळी बाकीची कामं आवरली आणि आता शिलाईचं काम हाती घ्यावं म्हटलं तर मिस्टर म्हणाले की चला आपण थोडंसं बाहेर जाऊन या. तर आमच्या कंपनीचे दोन्ही प्रिंटर खराब झालेले होते, तर तेच रिपेरिंगसाठी आम्ही घेऊन चाललेलो होतो. दोन्ही बॅगा त्यांना उचलून इकडं तिकडं म्हणजे दुकानं शोधणं वगैरे शक्य नव्हतं, त्यामुळे ते मला चल म्हणत होते. मग मी पण संधीचं सोनं करून घेतलं. म्हटलं की 500 रुपये देणार असाल तरच मी येईन. तर मग मिस्टर हो बोलले, चल. पण मग तिकडे गेल्यानंतर दुकानं सगळी बंद होती. मग मला वाटत होतं की आता 500 रुपये काही भेटत नसतात, म्हणजे त्यांचं कामच नाही झालं तर मला ते का फुकट 500 रुपये देतील ना. पण नशिबानं एक दुकान भेटलं. एक प्रिंटर नीट झाला, दुसरा नाही नीट झाला, त्यामुळं आम्ही तो तिथेच ठेवून दिला आणि एक दुसरा प्रिंटर विकत घेतला. मिस्टरांनी दिलेल्या 500 रुपयेमध्ये तुर्भेवरून मस्तपैकी शॉपिंग केली. जे शिलाईचं साहित्य असतं ते घेतलं आणि रेक्झिन वगैरे घेतला. तिकडे खूप छान भेटला मला रेक्झिन. तर फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून पैसे कसे ढापता नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.